मागच्या वर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील ठाण्यामध्ये अचानकपणे सोसाट्याचा वारा सुरू झाला आणि हवेमध्ये प्रचंड धुळीचे कण देखील पसरले। त्यामुळे कल्याणप्रमाणे ठाण्यामध्ये देखील दृश्यमानता कमी झाली। आपण सध्या ठाण्यामध्ये आहोत आणि अचानक या संपूर्ण वातावरणात बदल झालेला आहे। प्रचंड कडाक्याचं ऊन हे ठाण्यामध्ये होतं, पण अचानक वादळी वारे सुटलेले आहेत आणि हा संपूर्ण परिसर आपण बघताय। गेल्या वर्षी देखील अशाच प्रकारे संपूर्ण मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर या परिसरामध्ये अचानक वादळ आलं होतं आणि आज देखील पुन्हा एकदा तीच परिस्थिती इथे बघायला आपल्याला मिळते आहे। संपूर्ण ठाणे परिसरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वादळी वारे वाहू लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे ही झाडं आणि आसपासचा परिसर देखील मोठ्या प्रमाणात हलताना आपल्याला बघायला मिळतोय आणि या वाऱ्यांबरोबरच इथे धूळ आणि माती देखील मोठ्या प्रमाणात आहे। त्याच्यामुळे संपूर्ण परिसर आपल्याला आपण बघू शकता अंधुक या ठिकाणी दिसत आहे। अशीच परिस्थिती जी आहे ती गेल्या वर्षी देखील झाली होती आणि त्यामुळे प्रचंड मोठं नुकसान झालं होतं। एक होल्डिंग पडलं होतं, त्यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला होता। आज आपण पाहताय पुन्हा एकदा अचानक आलेलं हे जे वादळ आहे ते ठाणेकरांना आणि अनेक नागरिकांना जे आहे ते चक्रावून टाकणारं आहे। वातावरणात झालेला हा अचानक जो बदल आहे तो नेमका कशामुळे झालेला आहे आणि हे वादळ नेमकं कशामुळे आलं हे देखील बघणं आता महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन विनेश अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.